सकाळचे 8 वाजलेत आणि या क्षणाची मोठी बातमी काल मध्यरात्री घडलेल्या तांडवाची। उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला। 5व्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्यापर्यंत कोसळला, म्हणजे सगळेच स्लॅब कोसळले आणि या दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। 5व्या मजल्यावरचा स्लॅब चौथ्यावर, चौथ्याचा तिसऱ्यावर अशा पद्धतीनं सगळेच स्लॅब कोसळत गेले आणि थेट तळमजल्यापर्यंत सगळे स्लॅब कोसळले। 7 जणांचा मृत्यू झाला। या मृतांच्या नातेवाईकांना, वारसांना 5 लाखांची मदत सरकारने जाहीर केली। या इमारत दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। उल्हासनगरमध्ये एका रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळण्याचा प्रकार घडला। गेल्या 15 दिवसातला दुसरा प्रकार आहे हा। कॅम्प नंबर 2च्या साई शक्ती या 5 मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं ही दुर्घटना घडली। इतर काही नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती। मध्यरात्री उशिरापर्यंत, जवळपास पहाटेपर्यंत इथलं मदत आणि बचाव कार्य सुरू होतं। घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी धावपळ केली आणि सगळ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली आणि प्रकरणाच्या चौकशीचेही आदेश दिले। अशा प्रकारच्या ज्या काही इमारती 94-95 साली या अशा इमारती बांधल्या गेल्या आणि त्यावेळेस जी महापालिकेने कारवाई केली स्लॅब कटिंग करण्याची, आणि त्यानंतर त्याच डेव्हलपरनी ते तोडलेले जे स्लॅब आहेत, कट केलेले जे स्लॅब आहेत, पुन्हा वेल्डिंगनी ते जोडले आणि ते स्लॅब भरले आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या आहेत। आणि त्यामुळे या ज्या धोकादायक इमारती आणि अशा प्रकारच्या स्लॅब कट केलेल्या इमारती आहेत, ज्या महापालिकेने ज्यांच्यावर कारवाई केली, अशा इमारती ज्या आहेत त्या आयुक्तांना मी सांगितलेलं आहे की ताबडतोबीने त्याची माहिती घेऊन त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याची कारवाई युद्धपातळीवर केली पाहिजे। मुख्यमंत्री महोदयांशी माझी चर्चा झालेली आहे। झालेली घटना दुर्दैवी आहे। इमारती अधिकृत अनधिकृत आहेत याचा विचार न करता यामध्ये माणुसकीच्या नात्याने ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयाच्या मदतीचा हात दिला जाईल। आणि गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। आता गणेश, इथलं मदत बचाव कार्य पूर्ण झालंय का आणि आता दोषींवर कशा पद्धतीची कारवाई होणार? मिलिंद सर, जशी ही घटना मध्यरात्रीच्या उशिराच्या सुमारास घडली होती आणि त्यानंतर जो 5व्या मजल्याचा स्लॅब होता या साई शक्ती इमारतीचा, तो तळमजल्याला आला आणि ही मोठी दुर्घटना असल्यानंतर TDRFला पाचारण करण्यात आलं। त्याचबरोबर उल्हासनगर अग्निशमन दल गेल्या 3 तासापासून बचाव कार्य करत होतं आणि जवळजवळ 1 ते 1.5 वाजता हे बचाव कार्य संपलं आणि ढिगाऱ्याखालून जवळजवळ 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। 1 जण जखमी आहे, त्याला उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे। मात्र अतिशय दुर्दैवी घटना आहे की सातत्याने 15 दिवसामध्ये घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे आणि उल्हासनगर महापालिका प्रशासनानं आता धोकादायक इमारतीच्या प्रश्नाबाबत जे भिजत घोंगडं आहे ते लवकरात लवकर सोडवावं, अन्यथा या शहरांमध्ये अशाच सातत्याने दुर्घटना होतील। आणि राज्य सरकारची पण भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे, कारण उल्हासनगर शहर हे ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शहर म्हणून ओळखलं जातं। या शहरामध्ये जेव्हा 15 दिवसापूर्वी एक मोहिनी पॅलेसची इमारतीची दुर्घटना घडली, ती सारखीच होती। तिचा पण 4थ्या माळ्याचा स्लॅब हा तळमजल्याला आला होता आणि ढिगाऱ्याखाली जवळजवळ 5 जणांचा दबून मृत्यू झाला। त्यानंतर महापालिका प्रशासनानं धोकादायक इमारतीची यादी जी आहे ती जाहीर केली होती आणि यामध्ये जवळजवळ 147 धोकादायक इमारती आहेत आणि यामधील 23 अतिधोकादायक इमारती आहेत आणि या धोकादायक इमारतीमध्ये अजूनही रहिवासी राहत आहेत। मात्र महापालिका प्रशासन त्यांना अजूनही खाली करू शकलेलं नाही आहे। त्यामुळं अजूनही दुर्घटना होण्याची महापालिका प्रशासन वाट पाहते काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो। मिलिंद सर, गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते या इमारत दुर्घटनेच्या संदर्भात। अपेक्षा आहे की पालिका प्रशासन कठोर कारवाई करेल, तसंच उल्हासनगर पालिका प्रशासनानं केली नाही तर जिल्हा प्रशासन तरी नक्कीच कारवाई करेल। बोलूयात आरक्षणाच्या बातमीकडे।
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट सुनिश्चित केली. कालपर्यंत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध लोकांच्या भेटीगाठी झाल्यानंतर आजही भेटीगाठींचा संभाजीराजे छत्रपती यांचा हा सिलसिला सुरूच आहे. काल तर पत्रकार परिषदेत अतिशय आक्रमक स्वरूपात दिसले संभाजीराजे छत्रपती. त्यांनी काही संकेत दिलेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज ते रिपाईचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. दुपारी 4 ते 5च्या दरम्यान ही भेट प्रस्तावित आहे. कालच राज्य सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलं आहे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपण अतिशय आक्रमक भूमिका घेणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे या भेटीगाठींमध्ये काही महत्त्वपूर्ण गोष्टी अपेक्षित आहेत. प्रत्येकाची समजूत काढणं, प्रत्येकाला बरोबर घेणं, अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांचा दिसतो आहे आणि यात त्यांना किती यश येतं हे आपल्याला लवकरच कळेल. तिकडे याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका स्पष्ट करून टाकली. संभाजीराजेंनी आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारच्या पुढे 3 पर्याय ठेवले. या पर्यायांवर 6 जूनपर्यंत विचार केला नाही तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरून आंदोलनाला सुरुवात करू असं त्यांनी जाहीर केलंय. गेल्या अनेक दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती हे महाराष्ट्राचा दौरा करतायत. दरम्यान 2 दिवसांचं अधिवेशन घ्या, फक्त आरोप प्रत्यारोप नकोत असंही त्यांनी नमूद केलंय. संभाजीराजे नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची सुद्धा जोरदार चर्चा कालपासून सुरू झाली. यावरही त्यांनी मौन सोडलं. बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष सुद्धा स्थापन करू असंही त्यांनी जाहीर केलं. 6 जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. काय असं राज्याभिषेक सोहळ्याला काय झालं? शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराज काय झाले? छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जूनला झाला. शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं. आणि म्हणून मी आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगतो, जर 6 जून पर्यंत ह्याच्यावर जर काय निकाल लागला नाही या 5 गोष्टीवर, आमची आंदोलनाची भूमिका त्या रायगडवरच होणार. 31 तारीख डेडलाईन त्यांना दिलेली आहे. कारण का 4 तारखेला जर त्यांना रिव्ह्यू पिटिशन फाईल करायचं असेल तर 4 तारीख आहे. पण कोविडच्यामुळं ती तारीख पुढे गेलेली आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं आहे, गडबड करू नका. जे काही तुमचा रिपोर्ट आहे तर फुल प्रूफ. उद्या परत म्हणाल नको की हे राहिलं ते राहिलं. नेहमी मी सूचना देतोय, नेहमी सारखी कारणं त्यांना सांगतो, बाबा हेच दुरुस्त करा. पण नाही ऐकलं तेवढं. आता मला कोणाची चुका काढायची नाही. आपला पर्याय काय त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं. तर पहिला पर्याय हा म्हणजे तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करायला पाहिजे. ती रिव्ह्यू पिटिशन फाईल करताना मी सांगितलं, ती उगाच लोकांना दाखवण्यासाठी नको, फॉर्मॅलिटी म्हणून. फुल प्रूफ आम्हाला पाहिजे. रिव्ह्यू पिटिशन हा पहिला पर्याय राज्य सरकारचा आहे. हे राज्य सरकारचा पर्याय. दुसरा पर्याय, जर का रिव्ह्यू पिटिशन आपण धरू, जर ते टिकलं नाही तर आपल्याला दुसरा पर्याय आहे हा क्युरेटिव्ह पिटिशन. जो अवघड आहे, अपवादात्मक परिस्थिती ते करावा लागतो. तो लास्ट हे आहे, शेवटचा तो असतो जो राज्य सरकार करू शकते. पण तिथं सुद्धा तयारी असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. राज्याकडे हे 2च पर्याय ह्या मिनिटाला आपल्याला करून दिलेलं ते सगळं. आणि त्याच्याप्रमाणे मी बोलतो. विरोधी पक्षनेते कायदे तज्ज्ञ आहेत, ते स्वतः ते सुद्धा नाकारू शकत नाहीत. म्हणून मी मगाशी म्हटलं की केंद्र सगळे आम्ही खासदार असो किंवा आणि कोण हे हात झटकू शकत नाही.
राज्यातले लोक हात झटकू शकत नाही. या पक्षातले आणि त्या पक्षातल्या लोकांचे आरोप, ह्याचा आरोप वेगळा, त्यांचा आरोप वेगळा, हा यांच्यावर बोट दाखवतो, ते तो त्यांच्यावर बोट दाखवतो. सत्ताधारी म्हणतात की पूर्वीचा कायदा खराब होता म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. विरोधातले आता लोक म्हणतात की ह्यांनी बाजू बरोबर मांडली नाही म्हणून आमचं नुकसान झालं. आमच्या सगळ्या समाजातल्या लोकांना तुमच्या भांडणात काही घेणं देणं नाहीये. आम्हाला एकच घेणं देणं आहे, ते मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. जो न्याय शिवाजी महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय शाहू महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय मिळवून आम्हाला द्या. बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही. पाहुयात या भूमिकेनंतर राज्य सरकार आणि विविध राजकीय पक्ष कशा पद्धतीनं या विषयावर सामोरे येतात ते. बोलूयात पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. म्युकरमायकोसिसच्या औषधाचं उत्पादन वाढवा अशा प्रकारचं आवाहन आणि निर्देश देण्यात आलेले आहेत. लहान मुलं आणि तरुणांच्या लसीकरणात वाढ करा आणि राज्यनिहाय कोटा निश्चित करा असं म्हटलंय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं. या संदर्भात त्यांनी सरकारलाच आदेश दिलेत. रुग्णसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि मागणीच्या 10% सुद्धा इंजेक्शन्स उपलब्ध होत नाहीयेत. याबद्दल नागपूरच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. उत्पादन वाढवण्यासाठी केंद्रानं कच्चा माल आयात करावा आणि उत्पादन वाढवण्यासाठी औषध कंपन्यांशी चर्चा सुद्धा करून तातडीनं निर्णय घ्यावा असंही उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. तुषार शेटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, जर बघायचं झालं तर आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये जो कोरोनाचा रेकॉर्ड ब्रेक कहर पाहायला मिळत होता, त्यातही उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला होता. नागपूर खंडपीठानं राज्य सरकारला तेव्हाही रेमडेसिवीरचं उत्पादन वाढवण्याचे आदेश दिलेले होते आणि आताही ब्लॅक फंगसच्या बाबतीत म्हणजेच म्युकरमायकोसिसच्या बाबतीतही सरकार न्यायालयानं हस्तक्षेप केलाय. नागपूर खंडपीठामध्ये एक जनहित याचिका दाखल झालेली होती. त्यावरती न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी सुनावणी केली. त्यावेळेला न्यायालयानं हे आदेश दिलेले आहेत. मुळातच तिसऱ्या लाटेची तयारी करण्यासाठी प्रशासनानं सज्ज राहावं असं म्हणत जरी असलं तरीही अद्याप औषधांचा तुटवडा आहे. म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन्स मिळत नाहीयेत. एक इंजेक्शन हे काही हजारांच्या घरात आहे आणि एकेका रुग्णाला जवळपास 10 इंजेक्शन लागतात आणि त्यामुळे ही वाढती मागणी बघता मागणीच्या किमान 10% सुद्धा इंजेक्शन्स मिळत नाहीयेत. यावरती सुद्धा न्यायालयानं नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर औषधांचं उत्पादन वाढवा, त्यासाठी कच्चा माल आयात करा, कंपन्यांशी चर्चा करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिलेले आहेत. तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे औषधांचं उत्पादन वाढवण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश खंडपीठानं दिलेत. मुळात पुढच्या बातमीकडे. राज्याच्या ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटीचा रेट जास्त आहे त्या ठिकाणी आणखीन 15 दिवसांचा लॉकडाऊन वाढणार हे निश्चित आहे. दरम्यान जिथे कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे तिथे काही प्रमाणात शिथिलता मिळू शकते अशी माहिती दिली आहे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. पण संपूर्ण लॉकडाऊन उठवण्याचा प्रश्नच येत नाही, कारण राज्यातली एकूण स्थिती ही बरी नाही असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. अकोला, सातारा, वाशिम, बीड यासह गडचिरोली आणि अहमदनगर हे सगळे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. उस्मानाबाद जिल्हा सुद्धा रेड झोनमध्ये आहे. बुलढाणा, कोल्हापूर हे रेड झोनमध्ये आहे. या ठिकाणी निर्बंध तसेच राहतील. ज्या ठिकाणी स्टेट ॲव्हरेज म्हणजे पॉझिटिव्हिटी जास्त आहे आणि मग त्या ठिकाणी साहजिक आहे की बेड अवेलेबिलिटीच्या सुद्धा अडचणी येऊ शकतात. आत्ताच आपण म्हणजे आपलं एकमेव असं राज्य होतं की ज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आपण पडू दिलेला नाही किंवा अन्य महत्त्वाच्या अशा गोष्टी अडचण होऊ शकले नाही, जे गोव्यात घडलं असेल, दिल्लीत घडलं असेल. परंतु या परिस्थिती पुन्हा लगेच उद्भवू नये या दृष्टिकोनातून जिथे अजून पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे तिथे जरा अजून गो स्लोच केलं पाहिजे असा एक मोघम स्वरूपाचा एक निर्णय निश्चित प्रकारे झालेला आहे. त्यामुळे 15 दिवसाच्या पर्यंत आपण लॉकडाऊन वाढवावा अशा संदर्भातला निर्णय जवळजवळ कॅबिनेटमध्ये झालेला आहे. आणि आता पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.
पुण्याचा वीकेंडचा कडक लॉकडाऊन अखेर रद्द करण्याचा निर्णय झाला. आता पुण्यात आठवडाभर सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवांची सर्व दुकानं खुली राहतील. पुण्यामध्ये पॉझिटिव्हिटीचं प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे शनिवार रविवार अत्यावश्यक सेवा सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींच्याकडून करण्यात आली होती. त्यानुसार आता पुण्यामध्ये सकाळी 7 ते 11 या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात माहिती दिली. शनिवार आणि रविवार या ठिकाणी रिस्ट्रिक्शन्स म्हणजे जे काही स्टेटची जी पॉलिसी आहे त्याच्या व्यतिरिक्त इथं बंद ठेवण्याचा जो प्रकार आहे तो सर्वांनीच एकंदर एक सूर काढला की आता आमच्या केसेस कमी आहेत, त्यामुळे शनिवार रविवारी अत्यावश्यक सेवा तरी चालू राहू द्यावं. तर त्या सेवा चालू ठेवाव्यात असं सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची सुद्धा इच्छा होती. माननीय ज्येष्ठ मंत्री आमचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलांनी सुद्धा आग्रह केला. त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हाही निर्णय घेण्यात आलेला आहे की आपण शनिवार रविवारी रेस्ट्रिक्शन्स अत्यावश्यक सेवेवरचे काढून टाकूया. आणि यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण जाता जाता एक अतिशय महत्त्वाची आठवण. मास्क बांधा, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमाचं काटेकोर पालन करा आणि मास्क घालताना कंटाळा करू नका. हां, कानात अडकवलंय काहीतरी असंही करू नका. नाकही आपलं झाकलं गेलं पाहिजे, तोंडही झाकलं गेलं पाहिजे. काळजी घ्या.